कसं वाटेल जर एखाद्या टॉपिकला तुम्ही एकदाच वाचला आणि ते कायमचं लक्षात राहील? तसं तर लोक म्हणतात की मेमरी वाढवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे खावे ते खावे, असं करावं तसं करावं. या जगात असे खूप कमी स्टुडंट असतील ज्यांना ही प्रॉब्लेम नसेल की वाचलेलं लक्षात राहत नाही. आपण वाचन करतो, पाठांतर करतो, पण पेपरच्या टायमाला नेमकं विसरून जातो. जर विसरूनच जातो तर वाचन करण्याचा काय अर्थ, काय फायदा, ज्यामुळे आपण केलेली सारी मेहनत वाया जाते? तर याचा अर्थ असा होतो का आपला मेंदू खूप कमी काम करतो? तर असं नाहीये. जर आपला मेंदू प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवायला लागला तर एका दिवसात आपल्यासोबत किती काय काय होतं. जर प्रत्येक गोष्ट लक्षात राहायला लागली तर मेंदूचा कचरा होऊन जाईल. तर आपला टॉपिक आहे की वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं. असं काय करू शकतो आपण की वाचलेल्या सर्व गोष्टी लक्षात राहतील, ज्यामुळे तुमचा टाइम वाचेल आणि रिझल्ट सुद्धा चांगला येईल. वाचलेल्या प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं कठीण आहे, तरी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्णपणे नाही, पण प्रयत्न करू शकतो आपण. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 टॉपिक वरती डिस्कशन करणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे कमी वाचा पण मन लावून वाचा. आज माझा अभ्यास करायचं लय मन आहे. आज मी 3 धडे तर वाचून काढणारच. 3 धडे वाचणार हे चांगलं आहे, पण फक्त वाचन करण्यात काय अर्थ आहे जे नंतर विचारल्यावर लक्षातच राहत नाही. म्हणून कमी वाचा पण मन लावून वाचा. प्रत्येक पॉइंटला नोट करा. इम्पॉर्टंट असलेल्या वाक्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इम्पॉर्टंट वाक्याला अंडरलाईन करा. एकच धडा घ्या पण त्याला नीट वाचा. नंतर न वाचण्याची गरजच नाही पडली पाहिजे. एकदा वाचलेल्या सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या माइंड मध्ये फिट झाले पाहिजे. म्हणूनच पहिला पॉइंट कमी वाचा पण मन लावून वाचा. दुसरा पॉइंट सकाळी अभ्यास करा. सकाळी अभ्यास करण्याचे खूप सारे फायदे आहेत. सकाळचं जे टायमिंग असतं ना ते खूप चांगलं टायमिंग असतं, खूप इम्पॉर्टंट टायमिंग असतं, खूप महत्त्वाचं टायमिंग असतं अभ्यास करण्यासाठी. सकाळी आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप मोठं असतं आणि सकाळचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ना ते कदाचितच दिवसभर आपल्याला भेटू शकेल. आणि सकाळी तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसतं. सकाळी शांत वातावरण असतं आणि शांत वातावरणात जास्तीत जास्त गोष्टी लक्षात राहतात. तुम्ही सकाळी उठून 3 तास अभ्यास करा आणि दिवसभर कमीत कमी टाइम काढून अर्धा ते 1 तास जरी वाचलं ना तरी देखील ठीक आहे. करायला तर लोक 8 ते 10 तास अभ्यास करतात, पण 2 ते 3 तासाचं मन असतं ना जे अभ्यास करायचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन सोबत, तेच खूप मेन टाइम असतं अभ्यास करायचं. आपल्या देशाचे प्रधानमंत्री सुद्धा म्हणतात की सकाळी लवकर उठून अभ्यास करा. रीजनेबली सुबह सूर्योदय के पहले अगर तैयार हो करके पढ़ना शुरू करते हैं तो पूरी तरह आप बिल्कुल मन से एकदम तंदुरुस्त होते हैं. जैसे बारिश के बाद आसमान कैसा साफ नजर आता है. सुबह बहुत ही उत्तम कालखंड होता है. फ्रेश होते हैं, थकान नहीं होती है और अध्ययन से ही शुरू करते हैं तो ज्यादा अच्छा रहता है. तर सकाळी आपलं डोकं खूप ऍक्टिव्ह असतं. आपण जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकतो. तर सकाळी अभ्यास करणं हा खूप मोठा पॉइंट आहे. तिसरा पॉइंट आहे रेस्ट घ्या. रेस्ट घ्या हा काय पॉइंट आहे? मनात प्रश्न तर आलाच असेल. अभ्यास करायचं मन आहे, अभ्यास करायची इच्छा आहे, हे सर्व ठीक आहे, पण सतत अभ्यास करत राहणं हे ठीक नाहीये. अभ्यास करा. अभ्यास करायला मी नाही म्हणत नाही, पण अभ्यास करत करत 1-2 तासाचा ब्रेक घ्या, कारण रेस्ट गरजेचा आहे. रेस्ट घेतल्यावर तुमचं माइंड देखील फ्रेश होतं आणि जास्तीत जास्त उत्सुकता वाढते अभ्यास करण्याची जर तुम्ही ब्रेक घेतला तर. आणि अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येत नाही. अभ्यास करताना मन रमतं. अभ्यास करायचा कंटाळा येत नाही. जर रेस्ट करायचं मन नसेल तर रेस्ट का घ्यायची असं देखील वाटत असेल तुम्हाला. तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला सर्व काही येतं. तुम्हाला वाटतं की ह्या वेळी मी 90% तर घेणारच, कारण मी अभ्यास केलेला आहे. 7 ते 8 तास अभ्यास केलेला आहे. पण समजा रेस्ट न घेता कंटिन्यू अभ्यास केल्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण नेमकं पेपरच्या टायमाला असं होऊ नये, पण नेमकं पेपरच्या टायमाला तुमची तब्येत खराब झाली तर काय फायदा एवढा अभ्यास करून. म्हणून अभ्यास करताना 1 ते 2 तासाचा मध्ये मध्ये ब्रेक घेत जावा, रेस्ट घेत जावा. तर चौथा पॉइंट आहे इंटरेस्ट. एखाद्या गोष्टीची आवड. आवडणारा विषय असला की इंटरेस्ट तर वाढतोच ना.
अभ्यास करायचा आहे, पण जो विषय अवघड वाटतो त्याला काय करायचं? जो विषय आवडत नाही, ज्या विषयात कमी मार्क मिळतात आणि त्या विषयात तुमचा अजिबात इंटरेस्ट नाहीये, कारण तो तुम्हाला आवडतच नाहीये आणि त्या विषयाबद्दल तुम्हाला काही समजत देखील नाहीये. पण जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट चटकन आपल्या लक्षात राहते. जसे की एखादी मूवी एकदा बघितलं ना तरी ती लगेच लक्षात राहते, कारण ती गोष्ट आपल्याला आवडत असते, त्यामध्ये आपला इंटरेस्ट असतो. आणि अभ्यासात सुद्धा तसंच आहे. ज्या गोष्टीत आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो ना ती गोष्ट आपल्याला चटकन लक्षात राहते. तर मग अभ्यास करण्यात इंटरेस्ट कसा आणायचा? एक असा गोल ठरवायचा, एक असा निश ठरवायचा ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल. असं मनात धरायचं की मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे, मी हे करूनच राहणार आहे. लक्ष फिक्स असेल ना तर इंटरेस्ट येतोच. 5वा पॉइंट आहे स्वतःला शिकवा, म्हणजेच रिव्हिजन. एखादी गोष्ट वाचल्यावर लगेच आपल्या लक्षात राहत नाही, ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते. जसे की इमॅजिनेशन, जे आपण वाचतो त्याला इमॅजिन करणं, त्यामुळे सुद्धा खूप गोष्टी लक्षात राहतात. पण आपला पॉइंट आहे स्वतःला शिकवा. स्वतःला कसं शिकवायचं? वाचलेली प्रत्येक गोष्ट लक्षात राहील हे शक्य नाही. ती गोष्ट अशी का आहे, असं का झालं, वाचून तुम्ही स्वतःला समजून सांगा. समजून घेतलेल्या वस्तू खूप वेळेपर्यंत लक्षात राहतात. जसे की एखादा पॅराग्राफ वाचला की त्याला समजून घ्या, त्यावर स्वतःलाच प्रश्न विचारा आणि स्वतःलाच शिकवा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी 5 टॉपिकवर बोलले. त्यातला कोणता टॉपिक तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाचे काही इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. चला तर थँक्स फॉर वॉचिंग.